इथे मात्र वेगा फटका करण्याचा प्रयत्न, गती कमी होती. प्रेसीच्या होर्डिंगला सलामी देणारा येतो हा बॉक्स आउटचा झटका. यस, डीजे मास्टर. एक महत्त्वाची सूचना आहे, जे मॅन ऑफ द मॅच टी शर्ट आपल्याला भेटलंय ते प्रत्येक सामन्यामध्ये आपल्याला परिधान करणं बंधनकारक आहे. फोर्स वन लाईव्हच्या माध्यमातून आपण पाहतोय मॅन ऑफ द मॅच चे टी शर्ट आपल्याला परिधान करण्यात देण्यात आले आहेत. प्रशांत चषक 2024 आपण पाहतोय. मंचावर अनेक मान्यवरांची मांदियाळी आपण पाहतोय. या स्पर्धेचा आस्वाद घेण्यासाठी प्रेक्षक राजा सुद्धा बहुसंख्येने आज मात्र दाखल झालाय. कालच्या रजनीमध्ये रोहिल 11 चेंबूर संघ मात्र दाखल झाला. टॉप 3 मध्ये आज मात्र लढत आहे. जे उरलेल्या 2 रिकामी जागा आहेत त्याच्यामधली एक रिकामी जागा आज सुद्धा भरली जाणार आहे. स्वीपचा प्रयत्न, चेंडू एका धावेसाठी जाणार आहे. वनडीचा इशारा येतो. फटका तर चांगला, टायमिंग चांगला, परंतु अंडरम क्रिकेटचे रिस्ट्रिक्शन्स आणि हीच मात्र मजा अंडरम क्रिकेटची आहे. आपल्याला अर्थातच ग्राउंडच्या डायमेन्शनच्या हिशोबाने फलंदाजी करावी लागते. धावांचा विचार केला, धावफलक आपण पाहतोय 2 आकड्यावरती आहे. 2 चेंडूचा खेळ झालाय. 3 आकड्यावरती आहे का. इथे मात्र एका धावेने धावफलक पुढे सरसावलं जाते. धावफलक धावून पोहोचणार आहे 4 आकड्यावर. इथे मात्र फटका चांगला आहे. आउटचा फटका, 1 धाव धावफलकावरती आहे. 4 धावा धावफलकावरती कोरल्या जाणार आहे. शेवटचा चेंडू अजूनही बाकी आहे. चांगली गोलंदाजी करताना गोलंदाज आपण पाहतोय रोहनला आपण पाहतोय. 5 धावा धावफलकावरती आहेत. सॉरी, करेक्शन, आपण पाहतोय शेवटचा चेंडू आहे. 5 धावा धावफलकावरती आहेत. इथे मात्र चेक आपण पाहतोय. इथे मात्र चेंडू आणि फळीचा कोणताही संपर्क झाला नाही. लेग 2200 रुपयामध्ये धाव भेटली आहे. धावफलक 6 या आकड्यावरती जाऊन पोहोचणार आहे. एका षटकाच्या समाप्तीनंतर 6 ऑन द स्कोर कार्ड टॅली. आज आपण नितेशला पाहतोय. चला प्लीज थोडंसं स्पीडअप करायचंय. 20 मिनिटाचा अवधी आपल्याकडे फक्त आहे. त्या 20 मिनिटांमध्ये आपल्याला षटकं सांभाळायची आहेत. जाव्या मैदानाच्या आतमध्ये दुसरे षटक घेऊन आपण पाहतोय मितेश.
इथे मात्र ड्राईव्ह केली आहे, एक धाव परिपूर्ण होणार आहे. थोडंसं कलेक्शन मध्ये फंबल आपण पाहिलं, परंतु एका धावेने धावफलक जात आहे 7 या आकड्यावर. 7 ऑन द स्कोर कार्ड टॅली आपण पाहतोय. गीता चॅरिटेबल ट्रस्ट ब्रह्मांड 11 विरुद्ध डॉक्टर खाडे मॅजिकल बॉईज असा सामना इन ॲक्शन मध्ये आहे. टॉस जिंकल्यानंतर मॅजिकल बॉईजने क्षेत्ररक्षण स्वीकारलं आणि अजूनपर्यंत ती बाजू जमेची राहिली आहे. टॉस जिंकणं थोडंसं अर्थातच कुठेतरी कम्फर्टमध्ये ठेवलंय त्यांना. ऑफस्टिकच्या जास्त बाहेर आहे का चेंडू, पंच नेहात आहेत आणि यस ऑफस्टिकच्या जास्त बाहेर. एक्स्ट्राच्या रूपामध्ये धाव आहे. धावफलक 8 या आकड्यावरती आहे. इथे मात्र आपण पाहिलं वाईडचं चेंडू आहे. दहा धावा धावफलकावरती आहेत. इथे मात्र आपण पाहिलं चेंडू आतमधल्या दिशेने आला, टप्पा पडल्यानंतर थोडासा ऑफ ब्रेक झाला. 1-22च्या माध्यमातून अजून एक धाव आहे. धावांचा विचार केला 11 धावा धावफलकावरती. चेंडूचा विचार केला 2 चेंडूचा खेळ झालाय. 4 चेंडूचा खेळ अजूनही बाकी आहे. इथे मात्र लाऊड अपील तर झाली आहे. पंच इन डिस्कशन मोड मध्ये आपल्याला पाहायला भेटणार आहेत का. वाईड बॉल तर आहे, वाईड बॉलला काउंट नाहीये. पंच मात्र आता चर्चा विनिमय करताना आपल्याला दिसणार आहेत. प्रशांत चषक 2024 ची आपण दुसरी रजनी पाहतोय. दैदिप्यमान अंडरम क्रिकेटचा 16 प्रकाश झोतामधली स्पर्धा फ्लड लाईट्सच्या माध्यमातून प्रकाश झोत आपण पाहतोय आणि त्या अंडर फ्लड लाईट्स मध्ये अंडरम क्रिकेटचा 16 आपण सी सर्कल बॉक्स फॉर्मॅट पाहतोय. कांदिवलीच्या परिसरामधली होणारी अंडरम क्रिकेटची अर्थातच महत्त्वाची आणि मोठी स्पर्धा. बारा धावा धावफलकावरती चांगलं यष्टीरक्षण म्हणावं लागणार आहे. चला न्यू बॅटर जास्त वेळ न दवडता दाखल व्हायचे. 12 धावा धावफलकावरती चांगलं यष्टीरक्षण. यष्टीच्या मागे आपण पाहिलं कुणालला आपण पाहतोय, चांगलं यष्टीरक्षण. निखिल मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय, जर्सी नंबर 14 न्यू बॅटर. 2 चेंडूचा खेळ झालाय. येणारे 4 चेंडू अजूनही शिल्लक आहेत. चेंडूचा विचार केला, 4 चेंडूचा खेळ बाकी आहे सर. 4 टू गो. इथे मात्र लेगस्टिकच्या बाहेर पुन्हा एकदा पंच वळत आहेत, इशारा दर्शवत आहेत वाईडचा. एक्स्ट्राच्या माध्यमातून अजून एक धाव धावफलक जाऊन पोहोचणार आहे 13 या आकड्यावर. 4 चेंडू अजूनही बाकी आहेत. थोडासा एक्स्ट्राच्या माध्यमातून धावा आपण पाहतोय. तेरा धावा धावफलकावरती आहेत. चेंडूचा विचार केला अजूनही येणारे 4 चेंडू शिल्लक आहेत. थोडंसं महागड आणि मोठं षटक आपण मितेशचं पाहतोय. अजूनपर्यंत वाईडचा विचार केला, 4 वाईड या षटकामध्ये त्याने हाताळले. एक स्टंपिंगच्या माध्यमातून विकेट जरी भेटला असला तरी 4 एक्स्ट्राच्या माध्यमातून 4 धावा एक्स्ट्रा लगावल्यात. हलक्या हाताने स्टेअर केलं खेळाडू, तिथे आहे स्क्वेअर ऑफ द विकेट.
एक धाव परिपूर्ण होईल. धावफलक 14 या आकड्यावरती आहे. 3 चेंडू शिल्लक. या 3 चेंडूवरती आक्रमण करावं लागणार आहे का? कारण धावफलक तर चांगल्या परिस्थितीमध्ये आपल्याला दिसतंय, परंतु फलंदाज आक्रमण ही पवित्रा घेईल का, की मात्र पुन्हा एकदा 3 चेंडूवरती संयम दाखवला जाईल. धावफलकाला पुढे नेण्याचा फक्त प्रयत्न असेल. विकेटचा काउंट आहे तो पण आहे ना. 14 धावा धावफलकावरती आहेत. 1 2 3 4 वाईड लेग 4 4 4 2 पे वाइट प्लस भी आया, एक वाइट प्लस भी आया 2 पे नहीं, एक ही पे आया प्लस. हाँ, एक प्लस आया. हाँ, दो पहला बॉल सिंगल, दूसरा वाइट डाला. हाँ, तीसरा वाइट प्लस आया. हाँ, फिर चौथा सिंगल, फिर वाइट विकेट, फिर वाइट प्लस, फिर वाइट आया, फिर सिंगल. चला तुमचा प्रतिनिधी सुद्धा इथे आहे. 14 धावा धावफलकावरती आहेत. तीन चेंडूचा खेळ झाला. येणारे 3 चेंडू अजूनही शिल्लक आहे. धावफलक 14 या आकड्यावरती आहे. चला प्लीज स्पीडअप करायचंय. वारंवार पंचांच्या माध्यमातून तुम्हाला सूचना दिल्या जात आहेत. अजूनही दुसरं षटक प्रगती पथावरती आहे. 14 धावा धावफलकावरती आपण पाहतोय. गीता चॅरिटेबल ट्रस्ट ब्रह्मांड 11 विरुद्ध डॉक्टर खाडे मॅजिकल बॉईज असा सामना सुरू आहे. इथे मात्र स्टेट डाऊन द ट्रॅक, परंतु काय डिफ्लेक्शन दाखवलेत. मार्क्सच्या माध्यमातून मात्र चेंडूला मैदानाच्या आतमध्ये ठेवण्यात यश आलंय. एक युवा नवोदित खेळाडू दिसतोय, परंतु काय एनर्जी त्याच्यामध्ये आहे. चांगला स्टॉप आपण पाहतोय. तब्बल 3 धावा वाचवल्यात आणि जो षटक मात्र मितेश अजून जास्त महागडा ठरलं असता त्याच्यासाठी मात्र त्याने थांबवलंय. धावांचा विचार केला. धावफलक अजूनही स्थिरावलंय 15 या आकड्यावरती. स्टेट डाऊन द ट्रॅक अगदी सरळ रेषेमध्ये हा फटका होता, परंतु भिंत म्हणून मध्ये आला. मार्कने मात्र स्वतःच्या नावाचा मार्क इथे मात्र सोडलाय. इथे मात्र नो चेंडू. फटका चांगला. आता मात्र चेंडू होणार आहे फरार. धावा मिळतील पूर्ण 4 4 4 आणि 4. यस डीजे. चेंडूवरती सुद्धा चांगला फटका आणि 20 धावा धावफलकावरती आहेत. या चेंडूवरती तुम्ही थोडंसं वेळ त्याला दिलं, थोडासा आखूट टप्प्याचा चेंडू स्क्वेअर ऑफ द विकेट तर तो चांगला खेळतो, परंतु एक्स्ट्रा कव्हर रिजन वरती काय फटका खेळलाय. अप्रतिम देखणा लाजवाब पांढरम कॉपी बुक स्टाईल मध्ये. या चेंडूवरती स्टेप आउट केलं. टॅप करण्याचा प्रयत्न. एक धाव परिपूर्ण होणार. नॉन स्ट्रायकर एंड वरती जर थ्रो असता तर कदाचित चित्र वेगळं असतं. 21 धावा धावफलकावरती आहेत. शेवटचा चेंडू शिल्लक आहे सर. 1 टू गो आणि मॅजिक बॉल असणार आहे. मॅजिक बॉल म्हणजे फलंदाजाला सुद्धा संधी आहे जास्त धावा कमवण्याची आणि गोलंदाजाला सुद्धा संधी आहे समोरच्या संघाचे धावा मायनस करण्याची. मॅजिक बॉल आपल्याला पाहायला भेटतोय. अजूनपर्यंत मॅजिक बॉल वरती कोणताही मोठा फटका कालच्या रजनीपासून आजच्या रजनीपर्यंत आला नाहीये. हलक्या हाताने स्टेअर केले. एक धाव परिपूर्ण होणार आहे. 23 धावा धावफलकावरती. 2 षटकांच्या समाप्तीनंतर मितेश थोडंसं लांबवणारं षटक समाप्त होतंय. नेक्स्ट मॅच शिवम बॉईज चारको विरुद्ध श्री स्वामी समर्थ कांदिवली रेडी राहायचंय. इनिंग ब्रेक मध्ये टॉस करण्यासाठी आपल्याला सज्ज व्हायचंय. धावांचा विचार केला. धावफलक 23 या आकड्यावरती आहे. 23 ऑन द स्कोर कार्ड टॅली. मार्कला आपण गोलंदाजी मार्क वरती पाहतोय का तर यस, मार्क ऑन अ बॉलिंग मार्क. चांगलं क्षेत्ररक्षण मार्कच्या माध्यमातून राहिलं होतं. आता मात्र गोलंदाजी मध्ये सुद्धा तो स्वतःच्या नावाचं इम्पॅक्ट सोडेल का, मार्क सोडेल का हे सुद्धा बघण्यासारखं. चला प्लीज सुरुवात करायची आहे. 2 षटकांच्या समाप्तीनंतर आपण पाहिलं 23 धावफलकावरती आहेत.
11.5च्या सरासरीने धावा आल्या. तर निखिल एका बाजूला विचार केला तर दुसऱ्या बाजूला मनीष. निखिल आणि मनीष स्ट्राईक एंडवरती आता मात्र आपल्याला मनीष दिसणार आहे. मार्क विरुद्ध मनीष षटकाचा विचार केला. तिसऱ्या षटकामध्ये आपल्याला बॅटल पाहायला भेटतो या सामन्याचा. लेग स्टिकच्या जास्त नाही, खूप जास्त बाहेर. वाईड +1, 1 के साथ 1 फ्री. धाव फलक जाऊन पोहोचणार आहे 25 या आकड्यावरती. मार्क एक नवोदित खेळाडू आहे, थोडंसं दडपण सुद्धा असेल. प्रशांत चषक सारखी मोठी स्पर्धा खेळताना मात्र दडपण आपल्यावरती तर असणार आहे, परंतु अशाच मोठ्या मोठ्या स्पर्धा खेळल्यानंतर मात्र तुझं नाव मात्र वर्तृत्वाला येणार आहे. स्वीप करण्याचा प्रयत्न इथे मात्र चांगलं कमबॅक केलंय. चांगलं लाईन लेंथ, खोलवर टप्प्याचा चेंडू ऑफस्टिकच्या थोडासा बाहेर, म्हणजेच फलंदाजाच्या रीच पासून लांब ठेवण्याचं मन त्याने बनवलंय. धावफलकाचा विचार केला. धावफलक आपण पाहतोय जाऊन पोहोचतोय 26 या आकड्यावरती आहे. पहिली फेअर डिलिव्हरी झाली आहे. इथे मात्र अजून एक चांगला चेंडू अगदी सरळ रेषेमध्ये पुन्हा एकदा खेळलाय. निखिलचा विचार केला. बेसिक्स ऑफ क्रिकेट, बेसिक्स ऑफ बॅटिंगचा तो पुरेपूर वापर करताना तो मैदानाच्या आतमध्ये दाखवतोय. अगदी सरळ बॅटिंगने आणि सरळ रेषेमध्ये फटके अजूनपर्यंत तो खेळतोय. स्टेपआउट करून खेळायचा होता. काय चेंडू मात्र वळताना आपल्याला दिसतोय. वॉट अ बॉल. सरळ यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. टप्पा पडल्यानंतर एक्स्ट्रा बाउन्स, एक्स्ट्रा वेग आणि त्यासोबतच एक्स्ट्रा कट होताना चेंडू आपण पाहिला. इथे मात्र स्टेपआउट केलाय. रनआउटची संधी सुद्धा होती, परंतु एक धाव परिपूर्ण होतीये. धावांचा विचार केला. धावफलक आपण पाहतोय 28 या आकड्यावरती आहे. 2 चेंडूचा खेळ अजून या षटकातील शिल्लक आहे. मार्क मात्र इथे चांगलं कमबॅक करताना आपल्याला दिसला. इथे मात्र लेगस्टिकच्या जास्त बाहेर. प्रशांत स्पोर्ट्स अकॅडमी आणि शिवबा प्रतिष्ठान आयोजित नियोजित आपण पाहतोय प्रशांत चषक 2024 ची रजनी फोर्स1 लाईव्हच्या माध्यमातून आणि हॅथवे साई स्टारच्या माध्यमातून एक देखणं आयोजन नियोजन. इथे मात्र फटका चांगला आहे. क्षेत्ररक्षकाकडून होते चुकी. चेंडू निघून जाणार आहे मैदानाच्या बाहेर. येतोय मात्र हा दमदार असरदार प्रशांत चषकाचा चौकार. या थँक्यू डीजे मास्टर. शेवटचा अंतिम चेंडू या षटकातील 33 धावा धावफलकावरती आहेत. निखिल मात्र मैदानाच्या आतमध्ये काय फलंदाजी करतोय. इथे मात्र ऑफस्टिकच्या जास्त बाहेर चेंडू आहे. ऑफस्टिकच्या जास्त बाहेर चेंडू. अजून एक एक्स्ट्राच्या माध्यमातून एक धाव ऍड होणार आहे. 34 धावा धावफलकावरती आहेत. चौकारानंतर मात्र थोडंसं अंडर प्रेशर. अजून एक लेगस्टिकच्या बाहेरचा चेंडू. पंचांना या संपूर्ण इनिंग मध्ये मात्र आपण एक्सरसाइज करताना पाहिलंय. अवांतरच्या रूपामध्ये जास्त धावा आल्यात. धावांचा विचार केला. धावफलक आपण पाहतोय जाऊन पोहोचतोय 35 या आकड्यावरती आहे. पस्तीस धावा धावफलकावरती आहेत. शेवटचा चेंडू मार्कचा अजूनही बाकी आहे. इथे मात्र हा सुद्धा फटका चांगला. निखिल काय फलंदाजी करताना दिसतोय. येतोय मात्र एक्स्ट्रा कव्हरिजन वरती अजून एक प्रशांत चषकाचा चौकार. एकोणचाळीस धावा धावफलकावरती आहेत. निखिल मात्र इथे एक हाती फलंदाजी करताना आपल्याला दिसतोय. किल्ला लढवताना दिसतोय. इथे मात्र गोलंदाजी मार्क वरती सुद्धा आपल्याला निखिल दिसणार आहे. एका एंडने विचार केला समोरच्या संघामध्ये निखिल चांगली फलंदाजी करतोय, तर या एंडने सुद्धा निखिलला इंट्रोड्यूस करण्यात आलाय. एकाच नावाचे 2 खेळाडू मैदानाच्या आतमध्ये आपल्याला दिसत आहेत.
मनीष आणि निखिल ही पेअर आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतो. एक चांगली पार्टनरशिप अजूनपर्यंत झाली आहे. ऑफस्टिकच्या जास्त बाहेर एक्स्ट्रा धावा सुद्धा आपण पाहिलं अजूनपर्यंत अडचणी राहिल्यात. एक्स्ट्राच्या माध्यमातून जास्त धावा कर्ज झाल्यात. डॉक्टर खाडे मॅजिकल बॉईज टॉस जिंकल्यानंतर क्षेत्ररक्षण तर स्वीकारलं, परंतु एक्स्ट्रा धाव अजूनपर्यंत पाहिलं तर खूप जास्त अडचणी त्या एक्स्ट्रा धावेने दिल्यात. इथे मात्र नो चेंडू आहे. ऑफस्टिकच्या जास्त बाहेर आपण पाहतोय. अजून एक खराब चेंडू. धावफलक जाऊन पोहोचणार आहे 41 या आकड्यावर. जाव्या मैदानाच्या आतमध्ये धावफलकाचा विचार केला. धावफलक आपण पाहतोय 41 या आकड्यावरती आहे. अजून एक खराब चेंडू. ऑफस्टिकच्या जास्त बाहेर चेंडू आपण पाहिला. एक्स्ट्राच्या रूपामध्ये अजून एक धाव आणि एक्स्ट्राच्या माध्यमातून धावा खर्च झाल्यात. कुठेतरी पुन्हा एकदा आपण पाहतोय कान मंत्रणा देताना गोलंदाजाला एक छोटंसं टीम हडल आपण पाहतोय. गोलंदाज इथे मात्र शफल केला जातोय का तर यस. आणि गोलंदाजी मार्क वरती रोहनला आपण पाहतोय. सभ्य मैदानाच्या आतमध्ये रोहनला आपण पाहतोय. तांबडी चांबडी ही चमकते उन्हात. काही हानी नाही झालेली आहे. सामन्याला सुरुवात करावी. इकडे सर्व कार्यकर्ते आलेले आहेत. चला जाऊया मैदानाच्या आतमध्ये. इथे मात्र मनीष तर दुसऱ्या बाजूला गोलंदाजी मार्क वरती आपण पाहिलं तर रोहनला पुन्हा एकदा इंट्रोड्यूस केलंय. वैयक्तिक दुसरं संघासाठी चौथं षटक घेऊन मात्र रोहन आपण पाहतोय. धावांचा विचार केला. धावांचं डोंगर जाऊन पोहोचले 43 या आकड्यावर. टॉस जिंकल्यानंतर मात्र कुठेतरी जो डिसिजन होता अजूनपर्यंत जमेची बाजू ठरली नाहीये डॉक्टर खाडे मॅजिकल बॉईज या संघाला. तर गीता चॅरिटेबल ट्रस्ट ब्रह्मांड 11ने टॉस गमावल्यानंतर सुद्धा चांगली फलंदाजी केली आहे. त्याच्यामध्ये महत्त्वाचं कॉन्ट्रीब्युशन निखिलचं राहिलं आहे. अजून एक सिंगलने धावफलक जाऊन पोहोचणार आहे 44 या आकड्यावर. चौथा षटक आपण पाहतोय. नेक्स्ट मॅच शिवम बॉईज चारकोप आणि श्री स्वामी समर्थ कांदिवली रेडी राहायचं आपण इनिंग ब्रेकमध्ये नाणेफेकीच्या कवलासाठी. हलक्या हाताने पुन्हा एकदा स्टेअर केलंय. तिसऱ्या चेंडूवरती सिंगल धावफलक जाऊन पोहोचणार आहे 45 या आकड्यावर. 3 चेंडू अजूनही शिल्लक आहेत.
सेपट करून खेळायचं होतं, चेक केलंय तिथे. मनीषला आपण पाहतोय, तो दुसऱ्या बाजूला निखिल. दोन्ही फलंदाजांनी एकमेकांना खूप चांगल्या पद्धतीने कॉम्प्लिमेंट केलंय. इथे मात्र चेंडू होईल फरार, धावा मिळतील पूर्ण. 4 4 4 4 आणि 4 वॉट शॉट. ब्युटिफुल टाइमिंग. चमकते उन्हात लाखा लाखा आता मात्र मनीष सुद्धा स्वतःच्या बॅटीने धावा बनवताना आपल्याला दिसतोय, कारण अजूनपर्यंत कुठेतरी निखिल आक्रमक दिसत होता आणि यावेळेस मनीषच्या फळीतून बॅक टू बॅक 2 अप्रतिम देखणे चौकार. धावफलक जाऊन पोहोचतोय, आपण पाहिलं 54. तिसरा फटका मारण्याच्या नादामध्ये मनीष बॅक टू द पवेलियन गॉन. यस डिस्क जॉकी. लेखणीवर मारलेला आहे रांदा. मी गाडीवर फिरताना कामानी, मी स्टेजवरती भिजलो की घामानी. तांबडी चांबडी ही चमकते उन्हात लाखा 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 लाखा. थँक्यू डीजे मास्टर. कोण आहे बॅट्समॅन? सर्वांना आपण पाहतोय स्ट्राईक एंड वरती, शेवटच्या चेंडूवरती. इथे मात्र लेग स्टिकच्या जास्त बाहेर चेंडू आहे का, तर यस पंच मात्र वळतायत, इशारा दर्शवतायत. 55 ऑन द स्कोर कार्ड टॅली. इथे मात्र आपण पाहिलं विकेटचं पतन होतंय, परंतु धावा धावफलकावरती 55 आहेत. अजूनही एक षटक संपूर्ण बाकी आहे. काय फलंदाजी केला आणि याच्यामध्ये महत्वाचं कॉन्ट्रीब्युशन जर विचार केला, निखिल मात्र आपल्याला खेळताना दिसतोय. तब्बल वरती आहेत. मास्टर इथे मात्र ड्राईव्ह केलाय, खेळाडू तैनात आहे. चुकीच्या एंडवरती हा थ्रो आहे का, एक धाव परिपूर्ण होतीये. एका धावेने आपण पाहिलं वैयक्तिक 20 धावेंवरती खेळताना आपल्याला निखिल दिसतोय. काय फलंदाजी राहिली आहे आणि सांघिक धावफलक विचार केला तर सतत आपण पाहिलं 56 या आकड्यावरती आहे. चला मनीष मात्र 19 वरती घेऊन बाद झाला आणि निखिलचा विचार केला. निखिलच्या फळीतून सुद्धा 3 चौकार आल्यात. गोलंदाजी मार्क वरती अरबाजला आपण पाहतोय. ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न होता, विकेटचं पतन आपण पाहिलं. पहिल्या चेंडूवरती सिंगल आणि या चेंडूवरती मात्र आपण पाहिलं कव्हर गाठण्याचा प्रयत्न होता, परंतु बॉक्स आउटच्या रूपामध्ये झटका लागतोय. धावफलक सुसज्ज आणि खूप चांगल्या परिस्थितीमध्ये 56 धावा धावफलकावरती. नेक्स्ट मॅच शिवम बॉईज चारकोप आणि श्री स्वामी समर्थ कांदिवली यायचे लगेच टॉस साठी प्लीज.
आणि क्रिस 11 मीरा रोड संघ जर रौनक अवेलेबल असेल तर मॅन ऑफ द मॅच कलेक्ट करण्यासाठी सुद्धा आपल्याला इनिंग ब्रेकमध्ये यायचंय. राहुल म्हात्रे, उपाध्यक्ष राहुल म्हात्रे यांनी जरा व्यासपीठावर यावे. इथे मात्र ऑन ड्राईव्ह केलंय, खेळाडू तिथे तैनात आहे. एक धाव परिपूर्ण होतीये. एका धावेने धावफलक जाऊन पोहोचणार आहे 57 या आकड्यावरती. 57 ऑन द स्कोर कार्ड टॅली. येणारे 3 चेंडू महत्वपूर्ण आहेत. शिवम बॉईज चारकोप आणि श्री स्वामी समर्थ कांदिवली टॉस साठी यायचे. इथे मात्र आपण पाहिला फटका फसतोय आणि नाराज सुद्धा दिसतोय निखिल, कारण निखिलला माहिती आहे कनेक्शन व्हायला हवं होतं. एक धाव परिपूर्ण झाले. दुसरी धाव घेण्यामध्ये सुद्धा इंटरेस्टेड होते कारण सेट आहेत आणि त्याच्यामुळे स्ट्राईक ठेवण्यासाठी अर्थातच प्रयत्न होते, परंतु स्ट्राईक वरती जो फलंदाज आहे तो मात्र जास्त इंटरेस्टेड नव्हता. धावांचा विचार केला धावफलक जाऊन पोहोचतोय 58 या आकड्यावर. 58 ऑन द स्कोर कार्ड टॅली. येणारे 2 चेंडू शिल्लक आहेत. मला वाटतं अजूनपर्यंत तरी या स्पर्धेमधला उच्चांक गाठताना संघ दिसतोय. आज टोटलकडे वळताना आपल्याला संघ दिसतोय. अजून एक चांगला फटका, फ्लिक ऑफ द रिस्ट. एक धाव परिपूर्ण होते. शेवटचा चेंडू फेस करण्यासाठी निखिल होणार आहे सज्ज. धावफलक जाऊन पोहोचेल 59 या आकड्यावरती. गीता चॅरिटेबल ट्रस्ट ब्रह्मांड 11 हा सुद्धा कांदिवली मधला संघ आहे, परंतु काय फलंदाजी केली आहे निखिलने. डोळ्याची पारडे फिरणारी अर्थातच फलंदाजी त्याच्या माध्यमातून राहिली आहे. प्रशांत चषक 2024 आपण पाहतोय. भव्य दिव्य दैदिप्यमान अंडरम क्रिकेटचा 16 कांदिवली नगरीमध्ये आपण पाहिलं. आजचा दुसरा दिवस 13वा पर्व या स्पर्धेचा आहे. शेवटचा चेंडू अजूनही बाकी आहे. शेवटच्या चेंडूवरती आक्रमण करताना तर दिसणार आहे. आक्रमणचा प्रयत्न, फॉलो थ्रू मध्ये डायरेक्ट हिट. शेवटच्या क्षणामध्ये निखिल मात्र चांगली फलंदाजी करून वापस येतोय बॅक टू द डगआउट. 60 धावांचा पाठलाग करायचा. 60 इज अ टार्गेट. वळूया मात्र आपण नाणेफेकीच्या कौलाकडे आणि प्रेझेंटेशन जे बाकी आहे. जर रौनक अवेलेबल असेल तर प्लीज. माझे मित्र समालोचक यशवंत यांनी आताच सांगितलं विनिंग टार्गेट 60 म्हणजे या प्रशांत चषक 2024 मध्ये आतापर्यंत 60 धावांचं आव्हान अजून कोणत्याही संघाला दिलेलं नव्हतं. म्हणजेच नक्कीच प्रशंसा करावी लागेल ही गीता चॅरिटेबल ट्रस्ट ब्रह्मांड 11 या संघाची, त्यांच्या प्रत्येक फलंदाजांची ज्यांनी उल्लेखनीय कामगिरी केली आपल्या संघाकरता आणि आव्हान दिलं. हे डॉक्टर खाडे मॅजिकल बॉईज या संघाला 60 धावांचं म्हणजेच 5 षटकांमध्ये 60 धावा म्हणजेच प्रत्येक षटकामागे सरासरी असेल ती 12 धावांची. यावेळी तरी थोडंसं अशक्य असं आव्हान मिळेल कारण तुम्ही यावेळी सीमारेषेवर बघू शकता थोडीशी उंची कमी झालेली आपली. षटकार मारण्यामध्ये सहजासहजी यश मिळत नाहीये. चौकार मिळताना देखील भरपूर प्रयत्न करावे लागतात, त्यामुळे अशक्य असं थोडंसं आव्हान म्हणावं लागेल. परंतु तरी क्रिकेट हा अनिश्चिततेचा खेळ म्हणजेच अजूनही सामना शिल्लक आहे. अजूनही डॉक्टर खाडे मॅजिकल बॉईज त्यांच्या नावामध्येच मॅजिक आहे. तर पाहूया मॅजिक करून आपल्या संघाकरता हा 60 धावांचा टप्पा ओलांडतात का डॉक्टर खाडे मॅजिकल बॉईजचा संघ. परंतु त्यापूर्वी मध्यांतरामध्ये आता मी पुढील होणारा सामना म्हणजेच शिवम बॉईज चारकोप तसेच श्री स्वामी समर्थ कांदिवली म्हणजेच दोन्ही संघ हे कांदिवलीचेच आहेत. चारकोप देखील कांदिवलीमध्ये स्थित आहे. म्हणजे असा हा दोन्ही संघ शिवम बॉईज चारकोप आणि श्री स्वामी समर्थ कांदिवली दोन्ही संघांच्या कर्णधारांना मी विनंती करतो त्यांनी येथे नाणेफेकी करता जे व्यासपीठ उभारलेले आहे तेथे दोन्ही संघांच्या कर्णधारांनी उपस्थित राहावे. तसेच व्यासपीठावर उपस्थित असलेले मान्यवर थोर समाजसेवक माननीय श्रीयुत शेखर शेरे साहेब यांना मी विनंती करतो की त्यांनी हा नाणेफेकीचा कौलचा स्वीकार करावा. आणि दोन्ही संघांना म्हणजेच शिवम बॉईज चारकोप आणि श्री स्वामी समर्थ कांदिवली या दोन्ही संघाच्या कर्णधारांना मी विनंती करतो की जो तुम्ही निर्णय घ्याल नाणेफेक जिंकल्यानंतर तो निर्णय तुम्हाला या व्यासपीठावरच कळवायचा आहे. आणि ही अट
काही नियम काही म्हणू शकता तुम्ही ज्याचं पालन करावंच लागेल. चला व्यासपीठावर उपस्थित माननीय श्रीयुत शेखर शेरे साहेब नाणेफेक करण्याकरता सज्ज झाले. तसे दोन्ही संघ शिवम बॉईज चारकोप, श्री स्वामी समर्थ कांदिवली. शिवम बॉईज चारकोप हे नाणेफेकीचा कॉल देतील आणि नाणेफेक उडवण्याकरता सज्ज झालेले आहेत. शेखर शेरे प्रशांत चषक असा कॉल दिलेला आहे. चषकावर नाव कोरण्याकरता त्यांनी हा कॉल दिलेला, परंतु नाणेफेक हरलेले आहेत. म्हणजेच वर्ष 13वे हे जरा या सामन्याकरता नाणेफेकाकरता जिंकले आहे ते श्री स्वामी समर्थ कांदिवलीचा संघ. दोन्ही संघाचे कर्णधार इथे उपस्थित, आपल्यासोबत उपस्थित इथे थोर समाजसेवक माननीय श्री शेखर शेरे साहेब. जरा मी त्यांच्यासमोर आता ते तरी आमच्या काही बोलू शकले नाही, पण आता मी या दोन्ही संघाच्या कर्णधारांना विनंती करतो या आयोजनाबद्दल, येथे जे सर्व आतापर्यंत सामने झाले तुम्ही काय बोलू शकता या आमच्या आयोजनाबद्दल थोडक्यात आम्हाला सांगावं. आयोजन खूप चांगलं आहे. या टायमाला खूप आयोजन चांगलं केलं आहे आणि आम्ही फिल्डिंग करू. आणि त्यांनी क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय देखील घेतलेला आहे. ज्याप्रमाणे मी त्यांना आधीच सांगितलं की मला पालन करावं लागेल, म्हणजेच तुम्हाला निर्णय ताबडतोब कळवावा लागेल. आयोजन चांगलं केलं हे तुम्ही बोललात म्हणजे ते तर बोलावं लागणार हो, नाही तर माहिती तुम्हाला नियम कधी पलटतील. चला ठीक आहे, धन्यवाद. तरी पण तुम्ही आम्हाला आयोजनाबद्दल बोलल्याबद्दल. तुम्हाला पण बोलायचं आहे शिवम बॉईज चारकोप. माझ्यामध्ये पहिल्यांदाच तुमचा हा संघ इथे भाग घेतोय का? याआधी पण घेतला आहे, म्हणजे तुम्हाला नक्की यावेळी काही वेगळं भेटलं आहे का इकडे या स्पर्धेमध्ये? गेल्या वर्षीपेक्षा काही वेगळे भेटले का याच्याबद्दल थोडी माहिती द्या. गेल्या वर्षी सेमीफायनलमध्ये आम्ही बहुतेक हरलो होतो आणि यावर्षी ट्राय करू तर की फायनलमध्ये पोचू. टॉप 3 मध्ये तर पोचणारच. चला टॉप 3 मध्ये तरी पोहोचण्याची त्यांनी शाश्वती दिलेली आहे, त्याबद्दल तुम्हाला हार्दिक शुभेच्छा दोन्ही संघांना. शिवम बॉईज चारकोप आणि श्री स्वामी समर्थ कांदिवली. आणि आता वळूया जो आता चालू असलेला सामना, गीता चॅरिटेबल ट्रस्ट ब्रह्मांड 11 विरुद्ध डॉक्टर खाडे मॅजिकल बॉईज. ज्याप्रमाणे मी आधीच सांगितलं मॅजिकल बॉईज त्यांना काही मॅजिक करायची आता, कारण त्यांच्यासमोर आव्हान आहे हे 60 धावांचं. आणि आता सामन्याकडे वळूया. समालोचक यशवंत. धन्यवाद सर. तब्बल 60 धावांचं भलं मोठं डोंगर पार करायचं, त्याच्यासाठी आपल्याला पहिल्या षटकापासून टॉप गिअरमध्ये फलंदाजी करावी लागणार आहे. लेगस्टिकच्या जास्त बाहेर पंच वळतायत. वाईड्सने होतीये सुरुवात एक्स्ट्राच्या माध्यमातून. लेगस्टिकच्या जास्त बाहेर हळूवार रीतीने खेळून काढलं. 1 धाव परिपूर्ण होतीये. तब्बल 60 धावांचा पाठलाग आपल्याला करायचा आहे. त्या पाठलागासाठी इथून मात्र आपल्याला प्रत्येक चेंडूवरती मोठा फटका प्रयत्न करावा लागणार आहे. 5 षटकांचे सामने आपण पाहतोय. इथे मात्र यू मिस. आय विल डेफिनेटली हिट. विकेटचा पतन. सरळ वेध घेतला त्रिफळांचा. गॉन. यस डिस्क जॉकी. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना आपण पाहतोय. धावफलकाचा विचार केला, धावफलक अजूनही 2 या आकड्यावरती आहे. तब्बल 60 धावांचा पाठलाग करायचा आहे आणि त्या पाठलागामागे पहिल्याच स्टेजवरती आपण पाहिलं पहिल्या षटकातील दुसऱ्या चेंडूवरती विकेटचं पतन झालंय. आणि काय चेंडू वळवताना आपला गोलंदाज दर्शनने दिसलाय. दर्शनने मात्र अजूनपर्यंत दर्शनीय गोलंदाजी केली आहे. स्वीप, परंतु प्लेड स्विंग अँड मिस. सरळ यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. ऑफ कटर हा सुद्धा चेंडू होता, परंतु काटा तर बदलला, त्यासोबतच थोडासा कमी बाउन्स सुद्धा भेटला आणि त्याचाच फायदा कुठेतरी होताना आपण पाहतोय गोलंदाजाला.
अजून एक चांगला चेंडू, कव्हर ड्राईव्ह, वॉट अ स्टॉप, ब्युटिफुल. एका हाताने मात्र चेंडूला, जो चेंडू कुठेतरी कर्टनला टच होणार होता त्याला मात्र मैदानाच्या आतमध्ये फेकलाय. आणि असं अप्रतिम क्षेत्ररक्षण अजूनपर्यंत या संपूर्ण स्पर्धेमध्ये आपण काल सुद्धा पाहिलं, आजच्या रजनीमध्ये सुद्धा पाहिलंय. अक्षयच्या माध्यमातून धावा वाचवल्या, चेंडूचा विचार केला, 2 चेंडूचा खेळ अजूनही बाकी आहे. 2 to go. इथे मात्र पाहिलं थोडासा आखो टप्प्याचा चेंडू, आधीच कमिट केलं होतं लेग साईडला खेळण्यासाठी, त्याचाच कुठेतरी मात्र फायदा भेटतोय गोलंदाजाला. बॉक्स आउटच्या रूपामध्ये झटका क्रमांक 2, बॅक टू द पवेलियन, गॉन. यस इज फलंदाजी त्याच्या माध्यमातून झाली. तब्बल धावांचा विचार केला, 18 धावा त्याच्या फळीतून आल्या, 10 चेंडू मागे. आणि आता मात्र गोलंदाजीचा भार सुद्धा सांभाळण्यासाठी तो मैदानाच्या आतमध्ये दिसतोय. निखिल आणि मनीषच्या पार्टनरशिपच्या जोरावरतीच आपण पाहिलं तर कुठेतरी संघ गीता चॅरिटेबल ट्रस्ट, ब्रह्मांड 11 चांगल्या परिस्थितीमध्ये आहे, कारण 60 धावा करण्यासाठी या दोघांचं कॉन्ट्रीब्युशन महत्वाचं पहिल्या इनिंगमध्ये ठरलं. आता मात्र गोलंदाजी मार्कवरती राऊंड विकेटचा मारा करण्यासाठी सज्ज होतोय का, तर यस. इथे मात्र पहिला चेंडू, आतमधली बॅटीची गडा घेते, इनसाइड एज, यष्टीरक्षक सुद्धा बीट होतोय. चेंडू मात्र टप्पा पडल्यानंतर थोडासा हरकत नजाकत करताना आपल्याला दिसला. इथे मात्र ऑफस्टिकच्या बाहेर चेंडू आहे, पंच वळतायत, दंडी सुद्धा करतायत. एक्स्ट्राच्या माध्यमातून धाव आहे, कारण थोडासा कमी गतीचा चेंडू होता आणि ऑफस्टिकच्या सुद्धा बाहेर. इथे मात्र हा सुद्धा लेगस्टिकच्या जास्त बाहेर आहे. धावांचा विचार केला, धावफलक 8 ही आकड्यावरती आहे. इथे मात्र स्विच हिटचा प्रयत्न, एका धावेने धावफलक आपण पाहिलं तर 9 आकड्यावरती आहे. इथून मात्र मोठे फटके आपल्याला खेळणं बंधनकारक आहे, कारण 60 धावांचा पाठलाग करायचे. निखिल मात्र अजूनपर्यंत चांगल्या लाईन लेंथ पकडून गोलंदाजी करताना दिसलाय. स्विच हिट, वेगळा फटका खेळण्याचा मन तर बनवलं होतं, पॅडल स्वीप, परंतु एक जाव. 10 ऑन द स्कोर कार्ड टॅली, डबल डिजिट मध्ये मात्र आपल्या धावफलकाची गाडी आपल्याला पुढे धावताना दिसणार आहे. पुन्हा एकदा स्वीप करण्याचा प्रयत्न, वारंवार मात्र कनेक्शन होत नाहीये, स्वीट टायमिंग होत नाहीये. एका धावेने पुन्हा एकदा संत गतीने धावफलक 11 या आकड्यावरती आहे. स्टेट डाऊन द ट्रॅक, पुन्हा एकदा एक धाव, चांगलं क्षेत्ररक्षण पुन्हा एकदा आपण तिथे पाहतो. संपूर्ण समर्पण रोहनच्या माध्यमातून स्वतःला झोकून दिलं.
ॲक्शन रिप्लेच्या माध्यमातून आपण पाहतोय फोर्स वन लाईव्हच्या माध्यमातून हे क्षणचित्र. अकरा धावा धावफलकावरती येत 11 ऑन द स्कोर कार्ड टॅली. चला करेक्शन आपण पाहतोय 12 धावा धावफलकावरती येत. मॅजिक चेंडू असणार आहे निखिलला आपण पाहतोय. मॅजिक चेंडूवरती मॅजिक तो करताना दिसेल का, कारण अजूनपर्यंत या संपूर्ण सामन्यामध्ये त्याने मॅजिक तर दाखवलंय. चांगली फलंदाजी चांगली गोलंदाजी, या चेंडूवरती मात्र मॅजिक समोरच्या संघाला कामात येते. वाईड +1 कारण मॅजिक बॉल आहे तर एक एक्स्ट्रा धाव सुद्धा कोरली जाणार आहे. 14 धावा धावफलकावरती आहेत. शेवटचा चेंडू आहे मॅजिक चेंडू कंटिन्यू असेल. इथे मात्र एकच धाव भेटेल का, तर यस एक धाव आणि मॅजिकची एक म्हणजेच 2 धावा. 16 धावा धावफलकावरती आहेत. 2 षटकांच्या समाप्तीनंतर 16 ऑन द स्कोर कार्ड टॅली. 60 धावांचा पाठलाग करायचे. सोळा धावा धावफलकावरती आहेत. अठरा चेंडूमध्ये 44ची गरज आहे. गोलंदाजी मार्क वरती आपण सर्वांना पाहतोय. थोडंसं स्पीडअप करायचंय प्लीज. गोलंदाजी मार्क वरती आयुषला आपण पाहतोय. इथे मात्र फटका चांगला अंडरम कॉपी बुक स्टाईल मध्ये इंटू द गॅप इंटू द कर्टन येतोय चौकार. प्रॉपर क्रिकेटिंग शॉट आपण पाहिला. हँड आय कोऑर्डिनेशन परफेक्ट. बॅट अँड पॅडमध्ये कोणताही गॅप नव्हतं, डिस्टन्स नव्हतं आणि त्याच्याच मोबदल्यावरती क्लासिकल कव्हर ड्राईव्ह. धावांचा विचार केला धावफलक 20 या आकड्यावरती आहे. पुन्हा एकदा स्टेट ऑन द ट्रॅक रनआउटची संधी, परंतु एक धाव परिपूर्ण होणार आहे. एका धावेने धावफलक आपण पाहतोय 21 या आकड्यावरती आहे. 60चा पाठलाग करायचा आहे. आता इथे या मैदानावर उपस्थिती आहे ती माननीय श्रीयुत मुकेश वाघेला साहेब, SD कॉर्पोरेशन. माननीय श्रीयुत मुकेश वाघेला साहेब यांचे इथे आगमन झालेले आहे. प्रशांत स्पोर्ट्स अकॅडमीच्या वतीने त्यांचे हार्दिक 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 स्वागत. पुन्हा एकदा इथे व्यासपीठावर उपस्थित माननीय श्रीयुत मुकेश वाघेला साहेब, प्रकल्प व्यवस्थापक, SD कॉर्पोरेशन या संस्थेचे प्रकल्प व्यवस्थापक माननीय श्रीयुत मुकेश वाघेला साहेब यांनी जो आपला अमूल्य वेळ या स्पर्धेकरता दिलेला आहे त्याबद्दल प्रशांत स्पोर्ट्स अकॅडमी तुमचे अत्यंत आभारी आहोत. ज्याप्रमाणे आता तुम्ही आता चालू असलेला सामना म्हणजेच जो ब्रह्मांड 11 या संघाने 60 धावांचं जे अशक्य असं आव्हान दिलेलं आहे. 60 धावा म्हणजे या भरपूर झाल्या.
या स्पर्धेमध्ये आतापर्यंत कोणी हे 60 धावांचं आव्हान अजूनपर्यंत ओलांडलं नाही, म्हणजे 60 धावापर्यंत अजूनपर्यंत कोणी पोहोचू शकले नाही. त्याचप्रमाणे या समतानगर विभागात देखील 60 मजली इमारत उभं करणं जे शक्य करून दाखवलंय असे SD कॉर्पोरेशन संघाचे प्रकल्प अधिकारी म्हणजेच माननीय श्रीयुत मुकेश वाघेला साहेब यांचे येथे हे जे झालेलं रिडेव्हलपमेंट त्यामध्ये अगदी मोलाचं असं योगदान आहे असे माननीय श्रीयुत मुकेश वाघेला साहेब यांचे प्रशांत स्पोर्ट्स अकॅडमीच्या वतीने हार्दिक 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 आभार. धन्यवाद सर. जाऊया ऑनगोईंग मॅच कडे. मान्यवरांची मांदेळी आपण पाहतोय. सन्माननीय आदरणीय मुकेशजी वाघेला साहेब मोठ्या मोठ्या इमारती जसं अर्थातच आपण या विभागामध्ये पाहतोय त्यांच्या नेतृत्वाखाली आणि अर्थातच तसंच काहीतरी डोंगर मोठा आपण पाहिलं तर उभं केलं इथे. समोरच्या संघाचा विचार केला गीता चॅरिटेबल ट्रस्ट ब्रह्मांड 11ने 60 धावांचा पाठलाग करताना आपल्याला दिसतोय. डॉक्टर खाडे मॅजिकल बॉईज थोडंसं अडचणीच्या आडेशामध्ये अजूनपर्यंत आहे. स्टेट डाऊन द ट्रॅक. रोहनचे प्रयत्न पुन्हा एकदा मात्र होते. वंडी जातोय हा चेंडू कारण ओव्हर द कर्टन निघून गेला. पडद्याच्या वरून जेव्हा जेव्हा चेंडू ट्रॅव्हल होईल फक्त आणि फक्त एक धाव. धावफलक जाऊन पोहोचणार आहे 26 या आकड्यावर. 26. फुलरनेचा चेंडू. खेळाडू तैनात आहे फॉलो थ्रू मध्ये आणि यस विकेटचं होत आहे पतन. या डीजे थँक्यू डीजे मास्टर. समीकरणाचा विचार केला. येणाऱ्या 12 चेंडूमध्ये अजूनही गरज आहे. छत्तीस धाव्यांची गरज आहे. 12 मध्ये 36 ची गरज. 18च्या सरासरीने आपल्याला धावा ठोकायची आहे. चला प्लीज स्पीडअप करायचं आहे. निखिल थोडंसं आपल्याला विनंती आहे. घाई करायची आहे, त्वरा करायची आहे कारण वेळेचं बंधन आहे. अजून सुद्धा या सामन्यानंतर आपल्याला 3 मोठे सामने खेळवायचे आहेत आजच्या रजनीमध्ये. नक्कीच थोडंसं वेळेचं बंधनच आहे. आता आपल्याकडे व्यासपीठावर उपस्थित मान्यवर माननीय श्रीयुत मुकेश वाघेला साहेब यांचे प्रशांत स्पोर्ट्स अकॅडमीच्या वतीने हार्दिक 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 आभार. प्रकल्प व्यवस्थापक SD कॉर्पोरेशन या संस्थेचे येथे जे सर्व रिडेव्हलपमेंट झालेले आहे आज येथे तुम्ही बघू शकता. अगदी 60व्या माळ्यावरून देखील तुम्ही या सामन्याचं प्रक्षेपण बघू शकता. म्हणजेच यूट्यूबचा सहकार्य घेण्याची तुम्हाला गरज नाही आहे कारण तुम्हाला एवढे भले उंच मोठे टॉवर जे बांधून दिलेले आहेत याच्यामध्ये अगदी मोलाचं असं योगदान आहे ते SD कॉर्पोरेशन या संस्थेचं आणि या संस्थेचे प्रकल्प व्यवस्थापक म्हणजेच हा प्रकल्प उभारण्यामध्ये जे मोलाचं असं योगदान आहे ते माननीय श्रीयुत मुकेश साहेब यांचे. त्यामुळे प्रशांत स्पोर्ट्स अकॅडमीच्या वतीने त्यांचे हार्दिक 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 आभार. तसेच त्यांच्यासोबत उपस्थित व्यासपीठावर सचिन पवार साहेब ॲडमिनिस्ट्रेटर ते देखील SD कॉर्पोरेशन या संस्थेचे. त्यानंतर माननीय श्रीयुत बळीराम भोसले साहेब समतानगर कोऑपरेटिव्ह हाऊसिंग युनियनचे अध्यक्ष. तसेच राजू सिंग हे देखील आवर्जून येथे उपस्थित आहेत. म्हणजे त्यांना थोडीशी ओळख म्हणजे जी स्पर्धा आहे प्रशांत चषक जो आमचा प्रशांत कांबळी याचे मित्र खास मित्र ज्यावेळी SD कॉर्पोरेशनमध्ये असताना जे होते असे राजू सिंग यांनी आपल्या मैत्रीला उजाळा देत म्हणून या प्रशांत चषकामध्ये त्यांनी आपली उपस्थिती दर्शवलेली आहे. त्याबद्दल प्रशांत स्पोर्ट्स अकॅडमी तुमचे अत्यंत आभारी आहोत. तसेच पुन्हा एकदा व्यासपीठावर उपस्थित माननीय श्रीयुत मुकेश वाघेला साहेब प्रत्येक वर्षी आम्हाला अगदी मोलाचं असे सहकार्य लाभत असते असे माननीय श्रीयुत मुकेश वाघेला साहेब तुमचे आम्ही अत्यंत अत्यंत ऋणी आहोत सर.
धन्यवाद सर. तर अर्थातच मान्यवरांची मानदी आणि प्रत्येक येणाऱ्या मान्यवरांचं स्वागत करणं ही आपल्या संस्कृती आहे. तीच संस्कृती मात्र आपण पाहिलं प्रशांत चषक 2024च्या माध्यमातून जपली जाते. चेंडूचा विचार केला येणारे 2 चेंडू शिल्लक आहेत. 2 to go. चेक. या षटकातील 2 चेंडूचा खेळ अजूनही बाकी आहे. स्विच हिटचा प्रयत्न, फटका फसतोय. लाऊड अपील तर झाली आहे. संपर्क झाला नाहीये. लेग 22चा इशारा पंचांच्या माध्यमातून येतोय. शॉर्ट अंपुल, परंतु बॉक्स आउटच्या रूपामध्ये फलंदाज बाद. या दीजे चला आता मी येथे मान्यवरांचा सत्कार समारंभाचा आता कार्यक्रम होणार आहे. मी विनंती करीन शिवबा प्रतिष्ठान या संस्थेचे अध्यक्ष माननीय श्रीयुत उदयभाऊ जाधव यांना मी आमंत्रित करतो. व्यासपीठावर उपस्थित माननीय श्रीयुत मुकेश वाघेला साहेब SD कॉर्पोरेशन या संस्थेचे प्रकल्प व्यवस्थापक यांचा शाल, श्रीफळ, तुळशी वृंदावन आणि सन्मान चिन्ह देऊन त्यांना सन्मानित करतील. माननीय श्रीयुत मुकेश वाघेला साहेब SD कॉर्पोरेशन या संस्थेचे प्रकल्प व्यवस्थापक अगदी मोलाचे असं सहकार्य लाभलेले आम्हाला माननीय श्रीयुत मुकेश वाघेला साहेब. तुम्ही फटाके देखील पाहू शकता. हे फटाके देखील हे 60 माळे पार करू शकत नाही. म्हणजे असे भव्य असे टोलेजंग इमारत बांधणे जे आहे त्यामध्ये SD कॉर्पोरेशन या संस्थेचे अगदी मोलाचे योगदान आणि या प्रशांत स्पोर्ट्सच्या प्रशांत चषकामध्ये देखील त्यांना त्यांचे मोलाचे सहकार्य लाभलेले असे माननीय श्रीयुत मुकेश वाघेला साहेब यांचे पुन्हा एकदा प्रशांत स्पोर्ट्स अकॅडमीच्या वतीने हार्दिक 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 आभार. चेक. जाऊया मैदानाच्या आतमध्ये. ऑनगोईंग मॅच पण सुरू आहे, ती सुद्धा कव्हर करूया जिथपर्यंत धावांचा विचार केला. धावफलक 23 या आकड्यावरती आहे. 33 या आकड्यावरती आहे. औपचारिकता मात्र समाप्त झाली आहे. चला हार्ड लक असेल डॉक्टर खाडे मंडळाचे सर्व म्हणजेच आमचे बाबू गणिका यांना विनंती करतो की व्यासपीठावर उपस्थित समता नगर कोऑपरेटिव्ह हाऊसिंग युनियन चे अध्यक्ष माननीय श्रीयुत बळीराम भोसले साहेब यांचा शाल, श्रीफळ, तुळशी वृंदावन आणि सन्मान चिन्ह देऊन त्यांना सन्मान